तर स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे कारवी फ्लॉवर. तर बिना काही वेळ वाया घालवता आपण हा ब्लॉग इथेच संपूया. फायनली आपण पोहोचलो आहे आपल्या स्पॉटवर आणि तुम्ही बघू शकता इकडे व्हायरल झाल्यामुळे पुष्कळ गर्दी तुम्हाला दिसणार. इकडे पण लोक आहे, सगळीकडे लोक दिसणार. आपल्या चारी भोवती लोक दिसणार तुम्हाला. तर या लोकेशनवर यायसाठी तुम्हाला यावं लागणार लोणावळ्याचा जो टायगर पॉईंट आहे त्याच्या पुढे 5 ते 6 किलोमीटर. आणि इथे तुम्ही बघू शकता खूप सारे सुंदर असे दृश्य तुम्हाला बघायला मिळणार. आणि हे जांभळ्या कलरची फुलं खरंच मनाला भारावून जातात. आणि दुसरी गोष्ट जर सांगायची झाली तर रस्त्याच्या मध्ये पण तुम्हाला एक छोटीशी बाग लागणार, जिथे तुम्हाला असेच फुलांचं हे दिसणार दृश्य वगैरे, पण ती छोटीशी आहे आणि तिथे गर्दी पण पुष्कळ असते. त्यामुळे तुम्ही इथेच यावं असं मला वाटते आणि इथेच तुम्ही व्हिडिओज वगैरे घ्यावे किंवा तुमच्या लाईफचा मजा घ्यावा. आणि महत्त्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर कोणी म्हणत आहे की हे कारवीची फुलं आहे, कोणी म्हणत आहे नाही, तर हे कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा, कारण मला पण याबद्दल फारसं माहिती नाही आहे की कारवीची फुलं कशी ओळखायची. त्यानंतर तुम्हाला इथे खूप सारे असे स्पॉट भेटणार जिथे तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकणार. समोर तुम्हाला डोंगर पण दिसणार, तो पण खूप छान दिसतो. त्याचप्रकारे तुम्हाला जर घोड्यासोबत इथे फोटो काढायचे असेल तर घोडा पण इथे अवेलेबल आहे. टायगर पॉईंट पण तुम्ही बघू शकता. टायगर पॉईंट झाल्यानंतर तुम्ही पुढे येऊन हा प्लेस पण बघू शकता. तुम्ही बघू शकता पाऊस अजून पण सुरू आहे, त्यामुळे हे प्लेस काही विलुप्त होणार नाही आहे. तर इथे अजून पण पाऊस वगैरे सुरू आहे, तरी मला असं वाटतं की हे प्लेस तुम्हाला आणखी 1 मंथ तरी बघायला मिळणार. फक्त सावकाश या, कारण गर्दी खूप जास्त आहे. रोडने येताना तुम्हाला खूप गर्दी लागणार. कमीत कमी 20 किलोमीटरचा रस्ता मी 2 ते अडीच तास लागले. आणि मधात माझी चावी पण पडली होती, तर मी चावी शोधासाठी गेलो. चावी म्हणजे इथं आल्यावर चावी पडली, मी ते शोधली, मला भेटली तुमच्या कृपेमुळे. आता तुम्हाला दाखवतो काही सिनेमॅटिक शॉट. तर आता या छोट्याशा ब्लॉगचा अंत आपण इथेच करूया. तुमचा मोलाचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे